आज दिवस संपत आला तरी पैशांसाठी त्या प्रभुदादांचा कॉल कसा आला नाही? काय भानगड आहे? नाही, ते ही गोष्ट विसरणार तर नाहीत आणि काल जितके चिडले होते त्यावरून तर सकाळीच ते येतील किंवा कॉल येईल त्यांचं असं वाटलेलं, पण अजून काहीच पत्ता नाही. असं कसं? मीटर मीटर कुठं झाला? बरं झालं तू इथेच भेटली. मी आपला बाप रे, काय खुश दिसतोयस, किती हसतोयस. अरे रियाशी पॅचअप झालं? तू ना हो पॅचअप झाला. तिचं खूप प्रेम आहे ना माझ्यावर. पॅचअप झाला आमचा. आहेच मुळी, बघितलं मी. पण तुझं माझ्याकडे काय काम आहे? खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. काय आहे? हात पुढे कर. का? प्रश्न नंतर विचार. हात पुढे करशील का? घे. नाही मी काय तुला प्रसाद देणार होतं का? असं कोण हात पुढे करत? आता मला काय माहितीये का तू कशासाठी हात पुढे करायला सांगतोयस मला? नाही ना माहिती. तू मला जसं सांगणार तसं हात पुढे करणार ना मी. काय कळत नाही अरे का? क्या किती भांडतेस ग? एवढी साधी गोष्ट करायला ना किती मेहनत घ्यायला लावती पोरगी. तू मला नीट सांगितलं असतं ना तर मी नीट हात पुढे केला असता. अरे सरप्राईज द्यायचं होतं. मी सांगितलं सरप्राईज द्यायला? आता सरप्राईज दे असं कोणी सांगतं का? मग मी आता मला माहित नसताना हात वर केला तर एवढं कोणी बोलतं का? पण मी कुठं बोलतोय? तूच उगाच लांबड लावतीयस. मी लांबण लावते? तू मोठ्या धुतल्या तांदळातला आहेस रे, साधू संतच जणू. एक मिनिट थांब ग. तू एक मिनिट. हा फ्रेंडशिप बँड बांधायचा होता. त्यासाठी म्हणत होतो हात पुढे कर. अर्थात तुझी इच्छा असेल तरच. हे तुला मला बांधायचंय? हो. का? का म्हणजे आज फ्रेंडशिप डे आहे ना. आणि का म्हणशील तर तशी कारणं भरपूर आहेत. मीटर तुला माहित नसेल, तू भेटल्यापासून मला 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 खूप काय काय मिळालंय आणि त्याचं कारण तूच आहेस. मी? हो. तुला आठवत आहे ना, मी तुझ्या घरी येऊन स्वयंपाक केला होता. बाबा जेवले होते. आयुष्यात पहिल्यांदा बाबा माझ्या हातचं जेवले, पोट भरून. त्यांनी जेवणाचं कौतुक केलं, गिफ्टही दिलं. पण ते मला मिळालं तुझ्यामुळे. कारण की तू पुढे येऊन सांगितलंस की जेवण तू नाही मी केलं म्हणून. खूप मोठा क्षण होता तो माझ्यासाठी, जे घडलं तुझ्यामुळे. खरं तर कित्येकदा तू माझ्यावर रागवली आहेस, माझ्याशी भांडली आहेस. जेव्हा गरज पडली तेव्हा तू माझ्या बाजूने उभी राहिलीस. आत्ता नाही का ते शिक्षेपासून वाचवलंस तू मला. बाबांसमोर धाडसाने उभं राहून तू सांगितलंस की मी चुकीचा नव्हतो. त्यांना पुरावे देऊन सिद्ध केलंस. आणि भाई आज जे काय तू केलंस तर किती महत्वाचं आहे माझ्यासाठी हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. आज काय केलं मी? दादा माझ्याशी सकाळपासून बोलत नव्हता. मी कित्येक फोन केले त्याला, मेसेजेस केले. मी दुकानातही जाऊन भेटलो त्याला. दुकानात तर मला काय घडलं हे जोपर्यंत तुझं तुला कळत नाही ना तोपर्यंत माझ्याशी बोलू नकोस आणि बोलण्याचा प्रयत्न पण करू नकोस. असं वाटलं की आपण काय केलं की पहिल्यांदा दादा आपल्यामुळे एवढा हर्ट झाला. पण नंतर कळलं की तू बोललीस ना त्याच्याशी. मला माहित नाही तू काय बोललीस, पण त्याच्या मनातला माझ्याबद्दलचा गैरसमज दूर झाला आणि घरी येऊन त्यांनी मला घट्ट मिठी मारली. तेव्हा कुठे जीवात जीव आला. अच्छा, म्हणजे जीजू सकाळी जे बोलत होते ते प्रीतीताईबद्दल नव्हतं तर दीपबद्दल होतं. मीटर तुला माहित नसेल, मी बाबांनंतर त्यांच्या ठिकाणी दादाला बघतो. लहानपणापासून बाबांनी जे हट्ट पुरवायला पाहिजे होते ते दादानी पुरवले. आणि आज हा माझा दुसरा बाप माझ्यापासून लांब जाता जाता राहिला फक्त तुझ्यामुळे. तेव्हा तर आपण फिक्स झालो की काही करून तुला हा फ्रेंडशिप बँड आजच बांधला पाहिजे. म्हणजे जबरदस्ती नाहीये. तुझी परमिशन असेल तरच.
हरकत नाही. नाट्यांची ओढ तिला ती दरवळणारी चाफेकळी अंगणभर चांदण मोती. परमिशन ग्रांटेड. त्याच मुखमाली एकटाच सुरतो रे राती अधीर्या सांजेला आता स्वप्न गोड पडू दे नव्हे. दुःखाला भिडून आधार सुखाचा दीपील दीप ज्योती. तर माहिती आयुष्यात पहिल्यांदा आपण 3 फ्रेंडशिप बँड घेतले. म्हणजे मी दरवर्षी एक फ्रेंडशिप बँड आईसाठी घेतो, एक सुलूसाठी आणि यावर्षी पहिल्यांदा हा 3रा फ्रेंडशिप बँड घेतला. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि मस्त नाटक सुरू कर. के आई आता जा ना आणि आज जाऊन मोठ्याने रडायला सुरुवात कर. जा. हा या. का झालं प्रीती? रडतेस का तू? स्वराज काही बोललाय का तुला? मग तुझ्या आईच्या घरी काही प्रॉब्लेम झालाय का? मग कुठे दुखतंय खुपतंय का तुला? बरं वाटत नाहीये का? मग काय झालंय? रडतेस का तू एवढी सारखी? का इथे येऊन तुला दाखवायचंय मी कशी छान रडते म्हणून रडून दाखवतेस मला? मग भरल्या घरात रडतेस का बाई तू? आधी रडणं थांबव आणि मला सांग काय झालंय, तर मला कळेल ना कशासाठी रडतेस. काय झालंय? आत्या माझ्याकडून चुकून झालंय. मी मुद्दाम नाही केलं. सॉरी, मला माफ करा. माझ्याकडून चुकून झालं. मी हे सगळं मुद्दाम नाही केलंय. प्रीती, काय केलंस तू? तुझ्या लक्षात येत आहे का? अतिशय महत्वाची साडी होती, दादाने दिलेली साडी होती. आणि तू मला म्हणाली होतीस ना मी इस्त्री करून आणीन, मी व्यवस्थित इस्त्री करेन. मग अशी कशी जाळलीस तू?